सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्या किचनमध्येही रात्री लाईट लावली की झुरळे पळताना दिसतात का? झुरळामुळे अन्न दूषित होण्याचा आणि जंतू पसरण्याचा धोका वाढू शकतो. आज मी तुम्हाला घरात सहज उपलब्ध असणाऱ्या 5 सोप्या घरगुती उपायाबद्दल सांगणार आहे. हे उपाय काही घरामध्ये झुरळांचा त्रास कमी करण्यासाठी वापरले जातात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला उपाय म्हणजे बेकिंग सोडा आणि साखर. एका वाटीत 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा साखर मिक्स करा. हे मिश्रण सिंक जवळ, ओट्याखाली, फ्रीजच्या मागे किंवा झुरळे येतात त्या ठिकाणी ठेवा. साखर झुरळांना आकर्षित करते आणि बेकिंग सोड्यामुळे त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. दुसरा उपाय म्हणजे तेजपत्ता. झुरळांना तेजपत्त्याचा वास अजिबात आवडत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. यासाठी काही तेजपत्ते हलकेसे चुरून किचन कॅबिनेट, कपाट, ओट्याखाली ठेवा. काही दिवसांनी पुन्हा नवीन तेजपत्ते ठेवा. यानंतरचा उपाय म्हणजे काकडीची साल. काकडीची ताजी साल सिंक जवळ, कपाटात किंवा झुरळे येणाऱ्या कोपऱ्यात ठेवा. साल सुकल्यानंतर ती बदलून नवीन साल ठेवा. यामुळे सुद्धा झुरळे घरात येत नाहीत. यानंतरचा उपाय म्हणजे संत्री किंवा लिंबाच्या साली. संत्री किंवा लिंबाच्या साली पाण्यात उकळून ते पाणी थंड करा. हे पाणी स्प्रे बाटलीत भरून किचनच्या कोपऱ्यात आणि सिंक जवळ फवारा. यामुळे किचन ताजे राहण्यास मदत होते आणि काही लोकांच्या अनुभवातून झुरळे कमी दिसतात. यानंतरचा उपाय म्हणजे लसूण आणि कांद्याची पेस्ट. लसूण आणि कांदा एकत्र वाटून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट झुरळे येणाऱ्या कोपऱ्यात किंवा ड्रेन जवळ थोडंसं लावा. लसूण आणि कांद्याच्या तीव्र वासामुळे काही काळ झुरळे त्या भागापासून दूर राहू शकतात. शेवटची आणि अतिशय महत्त्वाची टीप म्हणजे हे सर्व घरगुती उपाय आहेत. प्रत्येक घरात त्याचा परिणाम सारखाच होईल याची हमी नाही. जर झुरळांचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल तर घर स्वच्छ ठेवणे, अन्न बंद डब्यात ठेवणे, पाण्याच्या गळतीचे स्रोत दुरुस्त करणे आणि गरज पडल्यास पेस्ट कंट्रोल करणे हे अधिक प्रभावी ठरते. यापैकी तुम्ही कोणता उपाय आधी वापरला आहे का? किंवा तुमच्याकडे आणखी एखादी घरगुती ट्रिक असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहत आहात ते पण नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.